आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय अंबेजोगाई यांचा महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे। सासऱ्याच्या खून प्रकरणी जावयास जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती डॉक्टर रचना तेहरा यांनी ठोठावली असून सरकारी वकील ॲडव्होकेट लक्ष्मण फड यांनी सरकारी पक्षाची भक्कमपणे बाजू मांडली आहे। या प्रकरणात पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तपास केला होता। वकील साहेब, आज जिल्हा व सत्र न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निकाल समोर आलेला आहे। सरकारी वकील म्हणून आपण या ठिकाणी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे आणि जिल्हा व सत्र न्यायालयाने सासऱ्याच्या खून प्रकरणी जावयास जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे। आपण काय सांगाल? या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे, आरोपी रामेश्वर गोरे हा मयत दत्तात्रय गायके यांचा जावई आहे। 2015 साली यांचं लग्न झाल्यानंतर गायकेच्या मुलीशी याला कुठल्याही प्रकारचं मूळबाळ होत नव्हतं आणि म्हणून या आरोपीचा दत्तात्रय गायके यांच्याकडे आग्रह होता की मला दुसरं लग्न करून द्या आणि दुसरे लग्न करण्याची परवानगी द्या। आणि मयत हा त्याला काही परवानगी देत नव्हता। त्यामुळे मनात राग धरून ते 6/6/2023 रोजी त्या मयत आखाड्यावर, शेतातील आखाड्यावर झोपला असताना हा आरोपी तिथे गेला आणि तो अतिशय वृद्ध सासऱ्याला त्यानं कत्तीनं एकंदरीत 27 वार करून त्याचा जागीच मृत्यू झाला त्या हल्ल्यामध्ये आणि त्यानंतर तो तिथून फरार झाला। सरकार पक्षाच्या वतीनं या प्रकरणामध्ये तपास जो केला ते तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत यांनी या प्रकरणाचा तपास केला। आरोपीविरुद्ध दोषारोप दाखल केलं। दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आरोपीची जामीन सरकार पक्षाने होऊ दिली नाही। त्यामुळं आरोपी हा अंडर ट्रायल प्रिझनर म्हणून हा केस 2023 ला घटना घडल्यानंतर आज 2025 ला या 2 वर्षाच्या काळामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकंदरीत 8 साक्षीदार तपासण्यात आले। त्याच्यामध्ये 2 साक्षीदार जे घटनास्थळावरून पळून जात असताना त्यांनी पाहिलं होतं ते साक्षीदार पंकज कुमावत यांनी केलेला तपास आणि सरकार पक्षाने मांडलेली भक्कम बाजू याच्या जोरावर सरकार न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरल्या आणि ग्राह्य धरून आज रोजी या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि 1000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा दिली।